नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज माझा व्हिडिओ दुपारपासून चालू झाला आहे बरं का. सकाळी काय माझं शूट आज घेता आलं नाही. तर माझा देवा बघा तुम्ही. आणि गाडीची ना अशी गाडी आपली कामाला चालली होती. तर मग गाडीची पूजा करून घेतली, पण तिथं शूट नाही घेतलं. तर त्याचं पूजेसाठी केलेलं ताट देवासमोर आहे आणि दिवा पण लावला आहे देवासमोर. तर नंतर ना मग माझं गायींचं रुटीन चालू झालं. वैरण पहिल्यांदा कट करून घेतली आणि वैरण कट करून घेतल्यानंतर मग अगोदर गाय दाखवायचं काम चालू केलं आणि नंतर मग वैरण कट करायला चालू केली. मी गाय बांधून घेतल्या आणि नंतर म्हणलं थोड्याशा दाखवाव्या. तर इकडं बघा, कटर ना माझा खरंच खूप खूप जुना आहे. जवळजवळ ना 15-16 वर्ष झालेत या कटरला. त्यामुळं कटर जरा व्यवस्थित एवढा चालत नाही. आणि आज मी ना गाडीचा राहिलेला कलर गेटला देऊन बघितला, कसा बसतोय ते पण बघितलं. तर एवढा छान बसला होता ना कलर, आणि एवढं गेट तर छान दिसत होतं. मला आणखीनच भारी वाटत होतं. तर म्हणलं ते बी तुमच्यासोबत शेअर करावं. आणि मग इकडं ना माझं शेण टाकायचं चालू होतं. स्वच्छता करून घ्यायची. गायींना पहिली ना एक टप मी एक पाटी अशी वैरण टाकून घेतलेली आणि गायींचं खायचं काम चालू होतं. तर किती छान असं म्हणजे निवांत खाते त्या बघा. तर मग म्हणलं गायींना वैरण टाकली ना मग मी शेण टाकायला चालू करते. आणि शेण टाकताना व्हिडिओ काढायला दाखवायला ही कसली आली लाज, कारण का तो आपला व्यवसाय आहे ना. आणि झाडून स्वच्छता पण बघा तुम्ही. स्वच्छता सगळ्यात आपल्या गोट्यात मेन तर स्वच्छता महत्त्वाची. आणि ही गाय ना अशी समोर आडवी अशी उभाच राहत नाही, सारखी तिरकी उभा राहते. तर तिला सारखं इकडं हाणावं लागतं, तरी पण तिचं ती चालूच असतं. तर माझं शेण टाकायचं चालू होतं. शेण टाकून घेतलं. शेण टाकून झालं की मग दुसरी पाटी वतायला चालू होतं ह्यांना, कारण का आपलं झाडून घेऊन शेण टाकस तर यांचं ना पहिली पाटी खरं तर एक टप तर खायचा होऊन जातो. आणि एक टप खाल्ला की मग लगेच दुसरा टप वतायचा. आणि दुसरा टप वतला की मग त्याच्यावरतीच परत पेंड बारली असं वतून घ्यायचं. तुम्हाला थोडासा माझा एक किस्सा सांगते बरं का. माझं लग्न 1999मध्ये झालं. आणि ज्यावेळेस लग्न झालं ना माझं, त्यावेळेस असं आमच्या गावात पद्धत होती ना की महिलांनी असं मंदिरासमोरनं जायचं नाही, डोक्यावर पदर घ्यायचा. आणखीन पण मी घेते पदर, नाही असं नाही मंदिरापुढनं जाताना. पण त्यावेळेस एवढं आणि असं म्हणजे गल्लीतनं म्हणजे बोळ म्हणतात बघा, असं बोळीतनं जायचं. तर तसं असायचं. आणि महिलेनं कधीही असं कुठंही पुढं दुकानात, आणखीन पण पद्धत आहे आमच्या गावात, आणखीन पण दुकानात महिला जात नाहीत. पुरुषांनीच दुकानात किराणा जायचं, दळण आणायला पुरुषांनी जायचं, रेशन आणायला पुरुषांनी जायचं. स्त्रियांनी अजिबात आणखीन पण नाही चालत. पण आता खरंच एवढा काळ बदलला आहे ना. तर बघा, स्त्री कुठं जाऊन पोचली. तर मी ना म्हणजे पहिलं मी पण असं नव्हती बाहेर जात, म्हणजे किराणा आणखीन पण नाही जात. पण आता ना गाडीवरती जाते, म्हणजे जावंच लागतं मला. दूध घालायला जावं लागतं, पिंडीचं पोता. नाही तर ना लोक मग अशी काहीच म्हणजे असं वेगळंच असतं की ती तोंडाकडे ती बघते. तर आपल्याला ते कसं तर वाटतं. पण काय करणार, शेवटी आपला व्यवसाय आहे म्हणल्यावर लाजून तर अजिबात चालणार नाही. आपलं काम आपल्याला करावंच लागणार आहे. आणि कालचा व्हिडिओ ना, परवाचा व्हिडिओ माझा एवढा चालला आहे छान की माझं खरंच म्हणजे माझ्यासाठी तर ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे बरं का. जवळजवळ 800 व्ह्यूज आले त्या. तर मनापासून तुमचं खूप खूप असं सर्वांचं, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं आभार आणि धन्यवाद मानते की माझ्या चॅनलला तुम्ही खरंच खूप खूप सपोर्ट करताय. असा सपोर्ट करा आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं न्या. तर माझं पेंड वतायचं पण चालू होतं. आणि गाईंचा बघा लगी धडपड असतो जीवाची पेंडीसाठी. त्यांना वैरणीपेक्षा पेंडच खरं एवढी आवडते की प्रमाणाच्या बाहेर. त्यांना वतच तर वाटतं मला वत्ती की नाही वतत, असं त्यांचं चालू असतं. तर
वैरण वतून घेतली आणि वैरण वतली ना मग लगेच पेंड वतायला सुरू केली. तर अशी सगळ्यांना मी पेंड, आणि कोरडीच पेंड असते माझी वैरणीवर, मी कधीही भिजवून पेंड ठेवत नाही. फक्त एक गाय खात नाही ना म्हणून तिला मी भिजवून पेंड ठेवते. नंतर बाकी सगळ्यांना मी अशी कोरडी पेंड वतून घेते. कोरडी पेंड वतली ना मग गायीन बघा पाणी पण भरपूर पिते त्या आणि निवांत राहते त्या. म्हणून फक्त एक गाय आहे ना तिला जिला टाकली नाही मी पेंड, तिला बारली आणि ती बोलवून मिक्स करून ठेवावं लागतं, नाहीतर मग ती अशी खातच नाही, ठेवती. मग नाही खाल्लं तर दूध कसं निघणार तिला, म्हणून तिची थोडी काळजी घ्यायला लागतं. तर बाकीचं काय नाही, बाकीच्या गायींना एवढ्या वसवस करून पेंड वैरण बारली सगळं खाते त्यांना, तर काय विचारूच नका. तर आता माझं ना बारली वतायचं काम चालू असतं आणि ही पाटे ना मी वजन करून घेतली काट्यावर. तर बॅलर बाहेर आहे त्यामुळं मला प्रत्येक वेळेस बाहेर जावं लागतंय. दीड पावणे 2 किलो बारली त्या पाटीत बसती. तर तेवढी बारली मी एका गायला वतती आणि सगळ्यांना अशी एक 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 पाटी आणून वतायची. बॅलर जर आतमध्ये ठेवला ना तर मग गाय बॅलर पाडणार. आणि एकदा काय झालं, आतमध्ये कटर होता, लाईट बल्ब पण आतमध्ये लावलेला होता आणि एका गायनी ना तोंडाने कसं काय माहिती पण असा बल वडून घेतला होता. मग तिला आपलं श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाठीशी म्हणून खरंच नाही काय झालं आणि चालू बल तिने तोंडाने वडला होता. मग तेव्हापासून ना मला खरंच खूप खूप भीती वाटली होती. मग मी लाईटीचं सगळं म्हणजे काहीच आतमध्ये नाही, गोट्यात आतमध्ये ना कुठलीही गोष्ट लाईटीच्या विषयी हा आतमध्ये ठेवलाच नाही. कटर बाहेर घेतलाय, लाईट दुधाची मशीन बाहेर घेतली, बल्ब पण बाहेरनंच वायर आहे